कुठल्या प्रकरणात क्लीन चिट मिळालेली आहे? नाही, ते जी आतापर्यंत त्यांनी त्या दादेगावचा एक बुट्ट्याचा खून झाला त्याचा मी उल्लेख केलेला आहे. त्यांच्यावर ते देवस्थान इनाम जमिनीचे गुन्हे दाखल आहेत, ओपचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयाच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की यांची जी वर्तणूक आहे, यांचं जे आणि प्रसार माध्यमाशी आदरणीय संतोष देशमुख साहेबांच्या इतका निग्रह खून झाला आणि त्याच्या बाबतीत ते मीडियापुढे येतात आणि ते मीडियापुढे येऊन सांगतात की मला देवेंद्र भाऊंनी क्लीन चिट दिली आणि माझं आता त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही, मला निकाली काढलेलं आहे. म्हणजे माननीय न्यायालयाचा अवमान आरोपीच येऊन मीडियापुढं करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची बदनामी करायचं काम पापसुद्धा सुरेश धसच करतात असं मला याच्यातून दिसत आहे. काय मागणी करताय नेमकी? नाही, माझी मागणी एक आहे की माझं पोलीस प्रोटेक्शन अचानक काढून माझ्या जीवितात जो धोका निर्माण झालेला आहे ह्यो सुरेश धस आणि त्यांच्या अक्का प्राजक्ताताईंनीच केलेला आहे असं मला एकंदरीत दिसतंय. कारण की आता मी सध्या हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये काही याचिका दाखल केल्यात. माझ्या हिअरिंगला आलेल्या मॉनिटर प्रकरण जे हिंदू देवस्थानचे ते औरंगाबाद खंडपीठामध्ये चालू आहे आणि हे सगळं चालू असताना आता एकदम निकाली निघायच्या टायमाला अचानक माझं प्रोटेक्शन काढून घ्यायचं, पोलीस प्रशासनावर दबाव टाकायचा आणि माझ्यावर कुठंतरी हल्ला करायचा, खोटा गुन्हा दाखल करायचा, जेणेकरून मी न्यायालयापर्यंत पोहोचलो नाही पाहिजे, जेणेकरून मी त्या केसचा कुठं पाठपुरावा केला नाही पाहिजे. अशा प्रकारचं निचाड काम करायचं पाप सुरेश धस हे करू शकतात.